असे झुंबर वगैरे पाहून आई शपथ यार स्वर्गात आल्याचाच भास होतोय. आणि त्याचसोबत महेश रावांसारखा एखादा जीवाला जीव देणारा मित्र सोबत म्हटल्या विशेष खल्लास. तर तुम्ही विचार करत असाल नेमकं मित्रांनो आज मी व्लॉग काढला तरी कसा. तर बऱ्याच दिवसापासून व्लॉग काढायला म्हणत होतो, पण आपल्याकडे पाहिजे त्या क्वालिटीचा मोबाईलच नव्हता. पण आज महेश राव सोबत आहे, त्यांचा मोबाईल सोबत आहे म्हणलं व्लॉग तर बनताय भाई. नेमकं मी आलोय तरी कुठं हे सांगण्यापूर्वी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझ्याकडून रामकृष्ण हरी. तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पाडळसिंगी या गावामध्ये. पाडळसिंगी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 7वा दिवस. उद्या काल्याची कीर्तन सेवा आहे. आणि तत्पूर्वी आजच्या दिवशी भगवानगडाचे महंत ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप गुरुवर्य शास्त्रीजी बाबा, ज्यांना मी माऊली ज्ञानोबरायांचं स्वरूप समजतो, असे गुरुवर्य शास्त्रीजी बाबा यांचं काल आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं कीर्तन होतं. सो कीर्तनाची आनंद घेण्याकरता या ठिकाणी मी कीर्तन ऐकण्याकरता आलो होतो. पण बॅड लक भावांनो, मला कीर्तनला येण्यासाठी थोडा अर्धा तास उशीर झाला. पण उशीर झाला असता देखील मी सर्वांच्या रांगेमधून घुसून एकदम पुढे गेलो आणि पुढे जाऊन बाबांची कीर्तन सेवा माझ्या कानानं श्रवण केली. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर निस्वार्थ भावनेने आणि परिपूर्ण श्रद्धेने गुरुवर्य शास्त्रीजी बाबांचं मी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर अन्नदान सुरूच होतं. अन्नदानासाठी नेमकी आज एकादशी असल्यामुळे या ठिकाणी शाबू आणि केळी वाटप सुरू होतं. तर मीही त्याच आनंदाने एकदम प्रसाद समजून त्या शाबू आणि 2 केळी घेतली आणि थोडा त्या ठिकाणी फराळ मी देखील केलं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग आम्ही तुम्ही पाहू शकता आम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर प्रसाद घेतला. फराळ आज एकादशीचा शाबू घेतला. शाबू घेतल्याच्या नंतर 2 केळी घेतली आणि महेश रावांसोबत आमचे पप्पू शेठ सोबत हे म्हणजे हिंदुत्व जागवणारे आणि हिंदूला हिंदू आहे हे दाखवून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पप्पू शेठ. आणि यांच्यासोबतही आम्ही थोडं फराळ आणि केळी वगैरे खाल्लं. आणि असंच आनंद घेत माऊली ज्ञानोबरायांसोबत आम्ही फोटो काढले. गुरुवर्य शास्त्रीजी बाबांसोबत फोटो घेतले आणि पुन्हा कीर्तनाची आनंद घेऊन पुन्हा आमच्या दिशेने निघालो. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इथून पुढं तुम्हाला असे व्हिडिओ हवे आहेत का आणि मी व्हिडिओ काढू किंबहुना नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला फॉलो करा. यूट्यूबला देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्ही दिलेल्या या माझ्या उत्साहाला, तुम्ही दिलेल्या या माझ्या कार्याला मी इथून पुढेही आणखीन करत राहील. सो धन्यवाद.